चला चला लगेच चला आम्ही चला लगेच चला तेजस चला स्टेज बीच खाली कुठे गेलाय का बघा जाऊ द्या एवढा टेन्शन नका घेऊ चला मॅच बॉल आतमध्ये घेऊन जा आणि दुसरा बॉल इकडे द्या लगेच एक बिग फाइट एक बिग लढत मेगा फायनल मध्ये कोण पोहोचणार त्यासाठी हे रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चला भरपूर टाइम घेतला जातोय असं नको व्हायला की फ्लड लाईट मग बंद कराव्या लागतील आणि अगदी सूर्यप्रकाशामध्ये इथून फायनल आपण खेळणार आमचे डीजे मास्टर देखील टेन्शन मध्ये आलेत फायनल कधी होते एकदा मला कधी वाजवायला मिळतोय मनसोक्तपणे आणि त्या डीजेच्या धून वरती साहेब नक्कीच जेव्हा मेगा फायनल होईल ना तेव्हा आपली डीजेची धून चला पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय गोलंदाज तकदीर पहिलाच बॉल कमी गतीनं फसवा बॉल इथे टॉपेज पकडले झेल या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट सॉफ्टांना हा फटका खेचायचा होता परंतु अगदी आपण पाहतोय कमी गतीने टाकला होता फिंगर रोल केले होते त्याच्यावरती अगदी पाहतोय हामिद भोईर या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट गोल्डन डकचा शिकार बनलाय निखिल आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय 0 या धावसंख्येवरती बाद झालाय पुनश्च एकदा इथे आणखीन एक विकेट बॅक टू बॅक विकेट आली आहे तकदीरने मिळवलेत हा आपल्या टीम साठी तकदीर सारखा उभा राहिलाय 2 बॉल मध्ये 2 विकेट जबरदस्त स्पेल आता असताना अगदी शॉर्ट बॉल टाकतोय परंतु कमी गतीने टाकतोय थोडेसे फिंगर रोल करतोय लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात पडल्यानंतर अगदी बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाही आणि तिथे विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात तकदीर आजमावत असताना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी सेमी फायनलच्या मॅच मध्ये इथून जिंकला तर मेगा फायनल साठी प्रवेश आणि त्यासाठी ही लढाई त्या लढाईमध्ये कोणती टीम पुन्हा एकदा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होईल एक धाव आता धाव फलकावरती आली आहे 3 बॉल 1 धाव आणि 2 विकेट विकेट देखील कोणाची अमोल भोईर आणि त्याच्या पाठोपाठ लगत निखिल आता टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये तेजस बडेकर त्याच्या साथीने आपण पाहताय निलेश
ह्या दोन फलंदाजांना इथून जबाबदारीनं कामगिरी हातलावी लागेल. अगदी आपण पाहताय यशच्या मागे निघून गेले. हा फटका सजवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फार दूर निघून गेले. त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर्ड झाला. कदाचित अंदाजच बांधू शकले नाही. एवढ्या पुढे शफल झाले होते आणि अगदी गोलंदाजानं देखील ओळखलं की फलंदाज अगदी पुढे शफल झालाय, त्याच्यापासून दूर ठेवायचा आहे. आणि इथून सरळ बॉल एस्टर्न वरतून निघून गेलाय. डॉट बॉल. 4 बॉल समाप्त झालेत. 2 विकेट इथून मिळालेत. 1 धाव धावफलकावरती आहे. कमी धावसंख्येची मॅचेस आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये तेजस बडेकरच्या बॅट मधून एखादा तरी मोठा फटका येईल काय? फिल्डिंग करणारी टीम असलपाडा भरपूर बेल घेतला जातोय. इथे पुन्हा एकदा हा आणखीन एक विकेट. टॉप ऑर्डर मैदानाच्या बाहेर. तेजस बडेकर टीमचा कॅप्टन अकाउंट देखील ओपन करू शकला नाहीये. इथून झालाय बाद. अडचणमध्ये सापडली आहे किरवली टीम. अगदी सपशेल अडचणीमध्ये सापडली आहे, कारण की अगदी टॉप ऑर्डर मैदानाच्या बाहेर आले आहे. अमित बाद झाला. त्याच्या पाठोपाठ अगदी आपण पाहतोय निखिल बाद झाला. आता तेजस देखील बाद झालाय. धावसंख्या 1 चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. तकदीरच्या बराचसा काल आराम केला होता. तकदीरनं प्रॅक्टिस केली की काय अगदी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. अगदी अचूकता त्याची पाहायला मिळतीये. या सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर मध्ये चांगली गोलंदाजी. आता मात्र चेंडू थोडासा ट्रॅव्हल देखील होत नाहीये, कारण की अगदी आपण पाहतो ना फॉग देखील जमा झालाय. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय एक मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कितपत योग्य असेल फलंदाजांचा हे देखील आपल्याला इथून पाहावं लागेल. चला 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 लगेच चला मैदानाच्या आतमध्ये. आपण रेडी राहा. चला बघा विकेट येत आहेत. सगळं काही तुमच्या बाजूने चाललंय, तरी देखील क्षेत्ररक्षकांची उचल बांगडी मैदानाच्या आतमध्ये. वेळच वाया घालवायचा तो कुठेतरी घालवायचा. ते आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. लावडली अपील पंचांकडे. अपील तंत्राचा वापर. डॉट बॉल आलाय. षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धाबा आले. 1 विकेट आल्या 3. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. चला एकत्रित येऊ नका लगेच. दुसरं षटक अमोल सांबरी त्याच्याकडे सोपवलंय कॅप्टन. का डावी पास होतोय असलपाडा टीम. संदीप शेंडे चला चला लवकर चला, सकाळी घरी जायचं की नाही. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 1 धाव इथून मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? निलेश स्ट्राईक. आणि इथून मात्र स्ट्राईक साठी विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आदित्य. बघा आमचे माजिद भाई यांनी आमची चांगली सोय केली. गरमागरम चाय आणला. आमची आता झोप देखील उडेल. आणखीन एक डॉट बॉल. बघा अमोल देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. अमोल सांबरी. निलेश स्ट्रायकिंग एंड वरती निलेश आहे. धाव फलकावरती 2 आहेत. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये वाईडिशला त्या ठिकाणी पकडलाय झेल. निलेशला देखील परतावा लागेल. विकेटची पडझड आणि पडझड
किरवली टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. अर्धी टीम मैदानाच्या बाहेर आली आहे. हॅलो आणि 2 धावा धावफलकावरती 5 विकेट आल्यात. अमोल भोईर बाद झाला, सॉरी अमित भोईर बाद झाल्यानंतर ही टीमची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहताय चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. एकच बस. 1 बॉल आला माझ्या वाट्याला, मी खेळलोय. आता दुसरा बॉल दुसऱ्याने फेस करा. धावा धावफलकावरती 3. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही बॅटिंग करताय पहिल्या 17 मध्ये. इथून तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 धावा किंवा 12 पेक्षा अधिक धावा धावफलकावरती लावणं गरजेचं होतं, परंतु तिथे चुकी झाली. अमितनं चुकी केली. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. झेल कॅरी. आणखीन 1 विकेट. 6वी विकेट. आता येणारे 12 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. चला तेजस लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. 12 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. असलपाडा टीम, असलपाडा टीम अजून आपण जिंकलात नाहीयेत. लगेच या मैदानाच्या बाहेर. संख्येची गरज. असलपाडा टीम पाठवा लगेच फलंदाज. विलंब करू नका. बॉल बॉल द्या. 4 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल 4 धावा पाहिजेत. चला बघा त्या ठिकाणी अगदी आपण पाहते वानिवली टीम देखील समालोचन कक्षाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की मेगा फायनल फ्रेंच चषक 2025 दामतकरांचं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये मेगा फायनल साठी कोणती टीम येणार. 12 बॉल 4 धावसंख्येची गरज. अस्सलपाडा टीम त्यांच्या विपक्षामध्ये किरवली
पहिल्या 12 बॉल मध्ये धावा बनल्या त्या अवघ्या 3 आणि 4 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान. चला पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज आपण पाहताय आदित्य. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय अमोल आणि त्याच्या साथीनं दिनेश शेंडे आणि अमोल सांबरी. चला स्टार्ट करा. 12 बॉल 4 धावसंख्येची गरज. गोलंदाजीची खऱ्या अर्थानं धारदारपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. इथून किरवली टीमला डॉट बॉल विकेट हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल, कारण की क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये असे बरेचसे विक्रम देखील झालेत. 12 बॉल मध्ये 4 धावा, 12 बॉल मध्ये अगदी 6, 8 या सगळ्या धावसंख्येचा बचाव झालाय. पहिल्याच बॉल वरती अमोलची विकेट. म्हणजे असा टी फॉर टॅग जशाच तसं प्रत्युत्तरला झाली सुरुवात. असं वाटलं होतं की पहिल्याच चेंडूवरती फिनिश होते की काय, परंतु इथे पहा पलटवारला झाली सुरुवात. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतो लेग ब्रेक पद्धतीचा, लेग कटर त्याच्यावरती बाटची अगदी वरची कडा घेत यष्टीरक्षकाकडे निघाला, तिथून विकेट आली. अमोल बाद 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला जयेश. दिनेश शेंडे नॉस्ट्राइक एंड वरती आहे. जयेश ऑन स्ट्राइक आपल्याला इथून पाहायला मिळेल. येणारे 11 बॉल 4 धावसंख्येची गरज. वानिवली टीम मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. तिच्या आणखीन एक चांगला बॉल, बाउन्सरचा वापर, काहीच बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. गोल्डन स्पॉट वरती टाकला, त्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना बॉल अगदी यष्टीरक्षकाकडे निघाला, डॉट बॉल आलाय. आता 10 बॉल 4चं समीकरण आहे आदित्यचं हे षटक. या षटकामध्ये आदित्यनं जर का धावा दिल्या नाही तर मात्र मजा येईल या मॅचला, कारण की शेवटच्या षटकामध्ये 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. पहा 4 धावा आहेत. त्यांच्याकडे बचाव करण्यासाठी देखील संघर्ष. तेजस बडेकर सहजासहजी सोडणार नाहीये. अगदी आपण पाहताय ना, दोन्हीकडे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. येणारे 9 बॉल 4 धावसंख्येची गरज. आणखीन एक चांगला बॉल, तिसरा पंचांची मागणी. व्हाईट बॉल आला. व्हाईट बाउन्स, 1 बाउन्स असेल सर. व्हाईट प्लस 1 बाउन्स अशा प्रकारचा चेंडू तुम्ही पुनश्च टाकू शकत नाही. तुम्हाला दंडित केलं गेलंय. इथे अगदी शॉर्ट आर्म पुल केलंय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. मेगा फायनल मध्ये प्रवेश दाखल केलाय आसलपाडा टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम किरवली. अप्रतिम खेळ या ठिकाणी. आणि बॉल या ठिकाणी द्या, बॉल द्या वानिवली टीम, बॉल द्या, नाही तर तुमच्या 500 कट होतील. 500 डायरेक्ट. तो बघा तिकडे